शिकते। आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिव छत्रपती। अख्ख्या जगाला हेवा वाटेल असं मराठ्यांचं कैवाल्य, शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते। जिजाऊ शिवरायांना लहानपणी रामाच्या, कृष्णाच्या आणि शूरवीराच्या गोष्टी सांगत। जिजाऊ शिवरायांना म्हणत असतात, शिव हा आपला जन्म सरदारकी किंवा चाकरी करण्यासाठी झालेला नसून रजलेल्या रयतेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे। त्यासाठी तुम्ही स्वराज्य निर्माण करा। जिजाऊचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांनी कमी कावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले। म्हणताना ताकद तर सर्वांमध्ये होती, तलवार ही सर्वांच्या हातात होती, जोर तर सर्वांच्या मंडळात होता, पण बुद्धी व दृढ इच्छाशक्ती फक्त शिवरायांच्या मनात होती, फक्त शिवरायांच्या मनात होती। राजे अनेक झाले, पुढे होती अगणित, या भूमीवरती जनता राजा एकच झाला, तो फक्त राजा शिव छत्रपती। छत्रपती म्हणजे जिजाऊच्या गळ्यातील मोत्याची माळ, छत्रपती म्हणजे शैख कुंकवाने भरलेला कपाळ, छत्रपती म्हणजे बलिदानी पुत्र ज्याचा शंभूबाळ। रयतेचे राजा होते, गरिबांचे आधार होते, मातेचे पुत्र होते, पित्याचे वारस होते। आपल्या शिवाचं एक राज्य होतं, जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं। सुख शांती समाधान नांदत जिथे असं ते एक बहुजन स्वराज्य होतं, असं ते एक बहुजन स्वराज्य होतं। जिजाऊच्या पोटी एक स्त्रिया जन्माला, स्वराज्यासाठी ज्याने आपला देह जिजावला। जिजाऊच्या पोटी एक स्त्रिया जन्माला, स्वराज्यासाठी ज्याने आपला देह जिजावला। राजे पुन्हा जन्माला याल का? परिस्थिती आजची पाहून घ्याल का? राजे तुमच्या काळात मुले कथा ऐकायची, रामाची, कृष्णाची, पण आजचे बाळ सीडी बघतात स्पायडरमॅनची। राजे तुमच्या काळात पाहुणे आले की आनंद होणार, पण आजच्या काळात पाणी प्यायच्या आधीच विचारतात कितीच्या गाडीने जाणार। राजे तुमच्या काळात वृद्धांची होते सन्मानाने मानतात, पण आजच्या काळात मुलगा म्हणतो धरा वृद्धाश्रमाची वाट। राजे तुम्ही परत आल्यावर माणसाला माणुसकी शिकवाल ना, आजच्या गोरगरिबाला सुखाने दोंगास आनंदाने भरवाल ना। म्हणूनच राजे पुन्हा जन्माला याल का? परिस्थिती आजची पाहून घ्याल का? ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते, आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। धन्यवाद।